लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. मोठी गुड न्यूज आलेली आहे. त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. तर पुढे बघा, नव्याने सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहिणी योजनेचे बघा, पात्र ज्या महिला झालेल्या आहेत, नुकतेच 21 वर्षे पूर्ण केलेली आहेत, पूर्ण नाकारलेले अर्ज तांत्रिक कारणांमुळे ज्यांचे अर्ज नाकारलेले गेलेले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी नाही. तर बघा, संपूर्ण जी माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ताईंनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. तर ऑक्टोबर 2024च्या रोजी बघा बंद झाली होती. आता गेल्या काही 6 महिन्यांपासून नवीन नोंदणी सुरू झालेली नाही. यामागचं कारण म्हणजे सरकारचं लक्ष सध्या विद्यमान लाभार्थ्यांच्या छाननीवर आहे, ज्यामुळे योजनेवर होणारा आर्थिक ताण कमी होईल आणि यामुळे खालील महिलांना अर्ज करण्याची संधी मिळालेली नाही. बघा, तर ज्या महिलांना अर्ज करण्याची संधी मिळालेली नाही, आता लाडकी बहीण योजनेला भरघोस प्रतिसाद दिल्याने महायुती पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळवलेले आहे. बघा, फेब्रुवारी आणि मार्च 2025चा 8वा हप्ता जो आहे तो मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा करण्यात आलेला होता. आता सर्वांचं लक्ष एप्रिल 2025च्या हप्त्याकडे लागलेलं आहे. बघा, आणि विशेष काही महिलांना 3,000 रुपये मिळवण्याच्या चर्चेमुळेच उत्सुकता वाढलेली आहे. या लेखात एप्रिलच्या हप्त्यांची रक्कम जी आहे ती तारीख 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आणि योजनेतील नवीन घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. बघा, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, मोठी बिग अपडेट आहे, मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. पुढे बघा, आता सर्वांना वाटत आहे की एप्रिल 2025चा हप्ता कधी मिळणार. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल 2025चा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, अशी शक्यता आहे. आणि ही माहिती जी आहे ती आता महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या विधानावर आधारित आणि याबाबत बघा मोठी खुशखबर आहे, मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्यामुळे सर्व महिला आता एप्रिल 2025मध्ये काही महिलांना 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आणि यामागचं तांत्रिक कारण अडीअडचणींमुळे मार्च 2025चा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही. लाभार्थी महिलांना संबंधित जी रक्कम आहे ती योजनेच्या लाभार्थ्यांना अंमलबजावणीत काही महिलांचे पेमेंट तांत्रिक कारणांमुळे रखडलेले होते. जसं काही बँक खात्याचे तपशील त्रुटी, DBT निष्क्रिय. बघा, काही कारणामुळे कोणाला पैसे आले, DBT निष्क्रिय असं, किंवा आधार कार्ड लिंकिंगमधील समस्या, अशा महिलांना मार्चचे 1,500 रुपये आणि एप्रिलचे 1,500 रुपये असे एकत्र म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला हे जमा होणार आहे. लक्षात ठेवा, ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. योजनेच्या ज्या आहेत योजनेच्या माध्यमातून समान आणि आर्थिक बघा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून वगळलं जात आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी, आधार लिंकिंग, बँक खात्याचे तपशील किंवा उत्पन्नाचा दाखला यामध्ये त्रुटी असल्यास लाभ थांबवला जाऊ शकतो. बघा, लाभ थांबवला जाऊ शकतो अशा त्रुटी असल्यास. पण लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू होऊ शकते, कारण सध्या बाबत कोणतीही ठोस तारीख जाहीर झालेली नाही आणि या योजनेचे वार्षिक खर्च 46,000 कोटी रुपये आहे. आणि आर्थिक तणावामुळे सरकार सावध पवित्रा घेत आहेत. लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना यांनी इथं देण्यात आलेल्या आहेत. बघा, कारण 1,500 रुपयाप्रमाणे बघा तुम्हाला एवढे पैसे, तर 2,100 रुपयाप्रमाणे अजून 4600 कोटी रुपये तुम्हाला इथं मंजूर करण्यात, म्हणजे सरकारला एवढा खर्च येत आहे एका वर्षासाठी. ठीक आहे. पुढे बघा, जर एखाद्या महिलेने योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा असेल तर तिने स्थानिक अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत किंवा सेवा केंद्र तिथं संपर्क साधावा. पण सध्या नवीन नोंदणी बंद असल्याने थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बघा, तर नवीन नोंदणी बंद असल्याने थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि पुढे बघा, तुम्हाला 2,100 रुपये आता कसे मिळणार आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. लाडकी बहीण योजना जी आहे ती आम्ही बंद केली नाही. पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असंही अजित पवार साहेब म्हणाले आहेत. माझी थोडी तारांबळ उडते पण मार्ग काढतोय.
2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईल असे अजित पवार साहेब म्हणाले आहेत. बघा, जे अर्थमंत्री आहेत अजित पवार साहेब, तर त्यांनी सांगितले की 2100 रुपये तुम्हाला कधी देऊ, काय देऊ, आम्ही सर्व जे नियोजन आहे ते केलेलं आहे आणि तुम्हाला कोणत्या महिन्यात मिळणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आणि पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. सर्व महिला, सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये पटापट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही सर्वांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. बघा, त्यामुळे सर्व महिला, माता बहिणी सर्व आता खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना 2100 रुपये लवकरात लवकर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अशी नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. बघा, लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये, 2100 रुपये, कोणी म्हणताय 2000 रुपये, तर अशा प्रकारे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बाकी जिल्ह्यात पैसे जमा सुरू झालेले आहेत, म्हणजे जमा झालेले आहेत. अदर जिल्हे जे आहेत ते राहिलेले आहेत. लवकरच त्यांना पण पटापट पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होत्या ती प्रतीक्षा आता त्यांची संपलेली आहे. बघा, म्हणजे त्यांना 2100 रुपये आता लवकरात लवकर मिळणार आहेत. बघा, लक्षात ठेवा, यामध्ये ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत, ज्या महिला नियमांमध्ये बसलेल्या नाहीत, ज्या महिला नियमांच्या बाहेर आहेत, तर त्यांना अपात्रसुद्धा करण्यात आलेले आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका. आता 100% सर्वांना पैसे मिळतील आणि लाडकी बहीण योजनेमुळे सर्व आता महिला सक्षम बनायला सुरुवात झालेली आहे. तर बघा ताईंना, तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला. आणि जर तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. बघा, तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला अगोदर 1500 रुपये मिळाले, ठीक आहे, 1500 3000 मिळाले. आता तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. अगोदर तुम्हाला सुद्धा 1500 याप्रमाणे पैसे मिळत होते, आता 2100 रुपये मिळणार आहेत. म्हणजे नवीन वर्षामध्ये नवीन जे आहे ते शिंदे साहेबांनी सांगितले की तुम्हाला आम्ही वंचित ठेवणार नाही, सर्वांना आम्ही पैसे खात्यामध्ये हे जमा करणार आहोत. बघा, जे आम्ही बोलतो ते करतोच, त्यांनी आश्वासन दिलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला हे पैसे दाट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व महिला, सर्व माता बहिणी आता खुश झालेले आहेत, कारण त्यांना जे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि तुमचा जो जिल्हा आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जमा झाले की नाही ते पण मला कळवा. तर बघा, जे बी माहिती घेऊन असतो सर्व माहिती मी आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आणि जर तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. असंच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. जर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.